राम राम मंडळींनो, शुभ सकाळ। तर आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात झाली आणि त्यासोबत मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांच्या शुभेच्छांची त्यात भर पडली। अर्थातच तो दिवस होता आमचा ॲनिव्हर्सरी डे। तर आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्ही गेलो होतो मालवणला आणि त्याचबरोबर इकडे एक अचानक भयानक ट्विस्ट आला ह्या आमच्या ट्रिपमध्ये, जो की अगदी अनप्लॅन्ड होता। मे बी ती भोलीची इच्छा असणार किंवा डेस्टिनी आम्हाला तिथे घेऊन गेली असं समजा। तर हे आम्ही पुढे कुठे चाललो आहोत आणि जे पण ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते खूप सुकूनभरं होतं आणि त्याबद्दल आम्हाला खूप जणांनी अगदी जेव्हा आम्ही इन्स्टाला रील पोस्ट केला तेव्हा विचारलंसुद्धा। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका। तत्पूर्वी आपल्या 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप सिरीज ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेले आहे। जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर पटकन जाऊन बघून घ्या आणि कसे वाटले सर्व ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी ऑलरेडी बघून झालेत त्यांचे खूप खूप आभार। तर आम्ही आलो आहोत सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात। देवगडपासून 11 किलोमीटर अंतरावर आणि दाभोळे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हे चतुर्भुज गणपती बाप्पाची मूर्ती असलेले पोखरबाव गणेश मंदिर, जो की गणपती नवसाला पावतो असे येथील गावकरी सांगतात। तसे तर जास्त लोकांना हे मंदिर माहीत नाही आणि वरवर बघता हे मंदिर अगदी साधेसे वाटते, पण आम्ही रीलमध्ये बघितलेले ते शिव टेम्पल नक्की कुठे आहेत हे पाहण्यासाठी आम्ही त्या गणपती बाप्पाच्या टेम्पलच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला ज्या स्टेप्स होत्या त्याच्यानी खाली गेलो आणि तेव्हा तिकडे दिसले आम्हाला ते रीलमधले पाण्यातले भगवान शंकरांचे मंदिर आणि तो संपूर्ण असा वातावरण आणि निसर्ग त्यासोबत ते मंदिर बघून खरंच जो सुकून भेटला ना तो कुठेच नव्हता। वाव। पौराणिक कथेनुसार पूर्वी पांडव येथे राहत होते, तर ही पांडवकालीनच गुफा आहे आणि ही विहीरसुद्धा पांडवकालीनच। म्हणूनच ही जी पंचमुखी ओंकारेश्वरची मूर्ती आहे किंवा शिवपिंडी आहे ती पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। हजारो वर्ष ही पिंडी पाण्यातच होती आणि जेव्हा ह्या गणपती मंदिराचे बांधकाम चालू होते तेव्हा श्रीधर राऊत दाभोळ यांना स्वप्नात दृष्टांत झाला की गणपतीच्या पायथ्याशी जी पांडवकालीन विहीर आहे त्या पाण्यातून एक माणूस बाहेर येतो आणि त्यांच्या हातावरती शिवपिंडी देऊन जातो। तर या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी मंदिराच्या आजूबाजूला उत्खनन सुरू झाले। खूप सारे दगडे फोडली गेली, पण आश्चर्य असे की एकच दगड शिल्लक होता आणि त्या दगडात ती पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळ आणि त्यात गोलाकार काळीतर दगडे असलेली ही शिवपिंडी त्यांना सापडली आणि स्वप्नात दिसलेली हीच ती शिवपिंडी जी की पाण्याखाली हजारो वर्ष होती त्याची त्यांनी वरती काढून मस्त पूजा वगैरे करून आणि स्थापना केली। तर अशा प्रकारे ओंकारेश्वरचे शिवलिंग येथे स्थापित झाले आणि तुम्ही ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकतात किती निसर्गरम्य वातावरणाने नटलेला आहे आणि पूर्ण शांतता आहे, म्हणजे कसलंच टेन्शन नाही, कसलाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचे छान किलबिलाट ऐकू येतोय। आणि आम्ही ह्या शंकर टेम्पलमध्ये आलं आहे ना, ओंकारेश्वरचं टेम्पल हे तिथे संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला थोडक्यात सांगेलच। इतकं पीस आहे म्हणजे ते आय कांट इवन एक्सप्लेन इन माय वर्ड्स। खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येते। आम्ही दोघे पण आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि ते पण कोइन्सिडन्सली म्हणजे भोलीची इच्छा होती म्हणून त्याने ती एका रील थ्रू मला खूप दिवसांचं ना स्वप्नामध्ये एक भोलीची पिंड दिसायची आणि ते मंदिर पाण्यात होतं। तर मला काल अचानक ती रील अशी दिसली तर म्हटलं चला आलोच आहे इकडे तर जाऊन येऊत आणि आज आमचा स्पेशल डे पण होता। तर आम्ही त्या मंदिरात आलो आणि ओंकारेश्वरची स्वयंभू प्रगट झालेली शंकराची पिंड आहे। तर त्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आणि तिथलं हे सुंदर असं वातावरण फील केल्यानंतर खरंच खूप भारी आणि ब्लेस्ड वाटतं आहे मला। ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैनिन्यो महाकालम ओंकारं ममलेश्वरम परल्या वैजनाथं च डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावनम वाराणसे तु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेश च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठो नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनाशायते। श्री शिवाय नमस्तुभ्यं। खरंच खूप भारी वाटतं आणि थँक्यू लॉर्ड फॉर आमच्यावर नेहमीच असा कृपा आशीर्वाद ठेव आणि नेहमीच तुझ्या अशा दर्शनाला मला बोलवत जा, छान छान ठिकाणची मंदिरं
आणि आपल्या खरंच महाराष्ट्राला किंवा भारताला जी सांस्कृतिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या किंवा हे जे धार्मिकदृष्ट्या जी पण संस्कृती म्हणजे ज्या गोष्टी लाभल्या ना त्या खरंच आपण जतन केल्या पाहिजे. कारण हे जे आहे ना ते दुसऱ्या कुठल्याच देशामध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. तर हा झरा आहे की नदी माहीत नाही, बट ती अशी वाहत जाते आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिकडे फिश सोडले. तर त्या फिशने जर आपण असं पाय हे केला तर मस्त फिश पापण होते. आणि इकडे आहे आपलं भोलेची मूर्ती, ओम नमः शिवाय. आणि वरती आहे गणपती बाप्पाचं मंदिर. तर आता आपण सरकारांना एक सरप्राईज देऊया. ऋषू, हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. माझ्या मागे तुम्ही सुंदर अशी शंकराची मूर्ती बघू शकतात. खरंच खूप सुकून आहे. चला तर आपण ऋषीला विचारूया त्याला कसं वाटतं इकडे. ऋषी कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आणि हर हर महादेव मंडळींना, कारण की आमचा काहीच प्लॅन नव्हता. आम्ही एक रील बघितली आणि त्या रीलच्या थ्रू आम्ही आधी आलेलो आहे. पण खूप बरं वाटतं, चांगलं वाटतं. गणपती बाप्पा आणि महादेवाचे खूप सारे आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. चला तर मंडळी, आजचा हा ब्लॉग मी इथंच संपवते आणि भेटूयाच अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन जागी, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लिव्ह, लाफ अँड लव्ह.